आज आपण मलाईदार अशी तांदळाची खीर बनवणार आहोत। ही खीर खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दाटही नाही, अगदी एकसारखी झालेली आहे। पितृपक्षामध्ये जो नैवेद्य केला जातो त्यामध्ये तांदळाच्या खीरेला भरपूर महत्त्व आहे। असं मानतात की पितृपक्षात खीर बनवून अर्पण केल्याने पितृदोष कमी होतो आणि घरात सुख समृद्धी येते। नैवेद्यासाठी आपण आज तांदळाची खीर बनवूया। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। खीरीसाठी आपण अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलाय 2-3 वेळेला आणि आपण हा तांदूळ 15 ते 20 मिनिटं भिजवून घेणार आहोत। खीर बनवताना नेहमी जाड तळाची पातेलं किंवा कढई घ्यावी, का तर खीर खाली लागू शकते। ही तांदळाची खीर आहे, त्यामध्ये खाली थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि इथं मी अर्धा लिटर दूध घेणार आहे। अर्धा लिटर दुधामध्ये साधारण 5 ते 6 लोकांना पुरेल एवढी खीर बनते। आता हे दूध आपण थोडं आटवणार आहोत। खूप जास्त आटवायची गरज नाही, कारण की तांदूळ घातल्यानंतर आपलं दूध हे आटत जातंच। खीरीला छान मलाईदार टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये दूध पावडरचा वापर करणार आहोत। इथे मी अर्धा कप थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे एव्हरीडेचं 10 रुपयाचं जे मिल्क पावडरचं पॅकेट असतं ते आपण यामध्ये विरघळवून घालणार आहोत। याऐवजी तुम्ही खवा घातला किंवा जर पेढे असतील तर पेढे जरी घातले तरी चालू शकतात। दूध पावडर छान अगोदर कपामध्येच विरघळवून घ्यायची, आता दुधात घातली तर त्याची गाठी होऊ शकतात। आता ही पावडर घालताना आपण एका हातानं ढवळत राहायचं आणि एका हातानं जे मिल्क पावडरचं दूध आहे ते आपण त्यामध्ये ओतत जायचं। एकदा मिल्क पावडर घातली की दूध लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते। तोपर्यंत आपले तांदूळही भिजलेले आहेत। थोडासा कण मोडायला सुरुवात झाली तर मी हे तांदूळ अख्खे आपण घालणार नाही, थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तांदूळ खूप जास्त पेस्ट करायची नाही, फक्त आपण तांदळाचा रवा जसा पाडतो त्या पद्धतीने आपण तांदळाची भरड करून घेणार आहोत। तांदूळ बारीक करून घातल्यामुळं खीर आपली एकसारखी दाटसर होते। अख्खा तांदूळ घातला तर तुमची खीर एकसारखी होणार नाही, पाणी आणि भात असा वेगळा होऊन जाईल। आता ही खीर मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे। झाकले की लगेच तांदूळ शिजतात, मऊ होतात लगेच। 5-7 मिनिटं वाफ दिल्यानंतर आपण इथं पाहू शकतोय बऱ्यापैकी आपले तांदूळ शिजत आलेले आहेत, परंतु पूर्ण तांदूळ शिजलेला नाही। त्यासाठी आपण परत एकदा झाकण ठेवून त्याला अजून 5 मिनिटं वाफ देऊन घेतलेली आहे। इथं पाहू शकताय तांदूळ जसा शिजत जातो तशी आपली खीर एकदम दाटसर व्हायला सुरुवात होते। तुम्ही जर इंद्रायणी वगैरे तांदूळ घेतला तर तुमची खीर खूप जास्त चिकट होऊ शकते। यासाठी बासमती तांदूळ घेणं फार गरजेचं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे आणि त्यानंतर साखर घातल्यानंतर आपण 5 मिनिटं परत शिजवून घेणार आहोत। खीर शिजायला आम्ही दुसऱ्या गॅसवरती कमी गॅसवर ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपले ड्रायफ्रूट्स आपण शॅलो फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी छोट्या पॅनमध्ये 2 चमचे गाईचं तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स आहेत तिथं मी 4 काजू घेतले, 4 बदाम आणि 4 पिस्ते घेतलेले आहेत। जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथं। आणि ड्रायफ्रूट्स तळताना आपण कमी गॅसवरती हे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स बऱ्यापैकी भाजल्यानंतर आपण वरून बेदाणे घातलेले आहेत। हे साधारण 8-10 बेदाणे मी वापरलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, परंतु हे शेवटी घालायचे कारण ते लगेच फुलतात आणि मग फुलल्यानंतर मग आपण खाली उतरवून घेणार आहोत सगळंच। बेदाणे छान फुललेले आहेत आणि ड्रायफ्रूट्सही छान तळून झालेत कुरकुरीत, तर आपण आपल्या खिरीवर ओतून घेणार आहोत। तूप जास्त घातल्यामुळे टेस्टही खूप सुंदर येते आणि ह्या ड्रायफ्रूटची फोडणीही छान बसते आपल्या खिरीवरती। इथं पाहू शकता खीर खूप जास्त घट्ट नाही आहे आणि खूप जास्त पातळ नाही, अशा फ्रिक्वेन्सीमध्ये आपली खीर तयार झालेली आहे। वरून ड्रायफ्रूट्सही छान घातलेले आहेत। आता आपण वरून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालणार आहोत। एकदा तूप घातलं की तुमची खीर खूप जास्त घट्ट होत नाही, एकसारखी आहे तशीच राहते। सुंदर चविष्ट अशी आपली तांदळाची खीर, मलाईदार अशी खीर तयार झालेली आहे। खूप चविष्ट खीर बनली होती आणि यावरती तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स किंवा तुम्ही यामध्ये मी चारोळे घातले नाही, तुम्ही चारोळी घालू शकता। ही रेसिपी तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर तुम्हाला एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण पदार्थ पाहता येतील। आता ही खीर सर्विंग बाउलमध्ये ओतताना तुम्ही पाहिलंच असेल खीर किती मलाईदार रबडीदार अशी आपली दिसत आहे ती। ही तांदळाची खीर खूप जास्त घट्टही झाली नाही आणि खूप जास्त पातळही झाली नाही, खूप सुंदर टेस्ट बनली होती। अतिशय छान मऊसूद अशी खीर बनली होती, अतिशय मलाईदार अशी टेस्ट लागत होती। तर यावरती आपण जे आपण मगाशी ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते त्यातले मी थोडेसे गार्निशिंगसाठी काढून ठेवले होते, ते वरून आपण गार्निशिंगसाठी थोडे टाकणार आहोत। शिवाय मी यावरती थोडे डाळिंबाचे दाणे घालणार आहे।
दिसायलाही खूप सुंदर दिसतं. किंवा तुम्ही बाकीचे अजून तुमच्याकडे काही फ्रूट्स असतील ते फ्रूट्ससुद्धा तुम्ही यामध्ये ॲड केले तरीसुद्धा खूप सुंदर खीर लागते ही. या खिरीमध्येच तुम्हाला ॲडव्हान्स रेसिपी सांगते. यामध्ये जर फळं घातली तर अत्यंत सुंदर लागतात, कारण की ही खीर अतिशय मलाईदार आहे आणि शिवाय आपण यामध्ये फ्रूट्स घातले तर तेही खूप टेस्टी लागतात. ही खीर बनवायला साधारण 20 ते 25 मिनिटं वेळ लागतो. खूप जास्त वेळ लागत नाही, झटपट बनते आणि घरातल्या सगळ्या साहित्यामध्ये आपण बनवलेली आहे. तांदळाच्या खिरीची ही रेसिपी अगदी सोपी आहे. या पितृपंधरवड्यात किंवा कधीही नैवेद्यासाठी अशी खीर करून नक्की ट्राय करून पहा. खिरीची ही रेसिपी आवडली असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन